बीडमधल्या एका महिलेचा मृत्यू अचानक समाज माध्यमामध्ये चर्चेला आला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समाज माध्यमात जी प्रतिक्रिया दिली ते त्याला कारण ठरलं। दमानिया काय म्हणतात ते पहा। दमानिया यांना महिलेचा मृत्यू संशयास्पद वाटतोय। सुमारे 5 दिवसापूर्वी हा मृत्यू झाला असं त्या म्हणतात। शवविच्छेदन अहवालामध्ये हा मृत्यू खून झालाय अशा पद्धतीची माहिती आली आहे असंही दमानिया यांनी म्हटलं आहे। विशेष म्हणजे हा मृत्यू संतोष देशमुख यांच्या हत्येशी निगडित आहे असा एक मोठा दावा दमानिया यांनी केलाय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ही माहिती समोर आली आणि याचमुळे सगळ्या प्रकरणाच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला। कळंबमधील एका महिलेला संतोष देशमुख प्रकरणामध्ये बोलवण्यात आलं होतं। तिचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे साक्ष देण्यात आलेल्या लोकांची हत्या केली जाते की काय असा संशय व्यक्त झाला। कळंबच्या एका महिलेला संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये जबाबाला बोलवलं होतं। आता असं समजतंय की त्या महिलेची हत्या झाली, म्हणजे कुठलेही साक्षीदार कुठलेही जबाब जे घेतले गेले त्या साक्षीदारांवर डायरेक्ट जी आहे ती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। तुम्ही जर पुढे आलात तर आम्ही तुम्हाला संपवून टाकू, तुमचा जो आहे तो आवाज बंद करू। या महिलेची जर हत्या झाली असेल तर या बाबतीत सुद्धा या सगळ्यांना आरोपी करण्यात यावं। परंतु जे कोणी साक्षीदार आहेत, जे या प्रकरणात आहेत, ज्यांचे जबाब झालेत त्यांनाही पोलीस संरक्षण दिलं तर खऱ्या अर्थाने ही केस शेवटपर्यंत जाईल, या आरोपींना सजा होईल।